महिपत नागेश्वर कडे आश्रयाला आलेला आहे. फार कमी लोकांनाच माहिती होतं की मी महिपत यांनी चेंज होऊन आलो. फार कोणी ओळखलं नाही. आमच्या दोघांचा यातला सहभाग म्हणजे नेमके ह्या लग्नात जर अर्जुन आणि सायली आले तर ह्याला कसा लपवायचा आणि याला म्हणजे याला ते ओळखणार नाहीत याच्यासाठी माझी कामगिरी काय हे बघणार. मध्ये एक सुंदर सीन माझा आणि उर्वशीचा झाला. त्यात तिला आज अटक करायला लावतो पोलिसांना नागेश्वर आणि ती जेलमध्ये बसलेली असते. तिथे तो जाऊन गाणं म्हणतो, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर एका महासंगमची जोरदार चर्चा सुरू आहे आणि खरं तर मला ओळखणं एका व्यक्तीला खूप कठीण झालं आहे. सो मी मदत घेते. सर, ओळख करून द्यावी. खरं तर मला असं वाटतं तुमचे नवीन साथीदार आहेत ते. हे आमचे मित्र आहेत, अण्णासाहेब जाधव खासदार. हो, आजच आलेत सिरियलमध्ये. खरं तर महिपत सर आहेत आणि महिपत म्हणजे हे कॅरेक्टर आम्ही तिथे ओळखत नव्हतो की खरं तर आम्ही ओळखलंच नाही. हा खरं तर गेटअप आम्ही असं ऐकलं की तुम्ही करताय असं वगैरे आहे काही. असं काहीतरी आहे सीनमध्ये, कारण की महासंगम असल्यामुळे मयूर शेठ आमचे त्या सिरियलमधनं इकडे आलेले आहेत आणि पळून आलेले आहेत तिथल्या एका सिक्वेन्समधनं, पकडलं जाऊ नये म्हणून. त्याच्या घरी लपण्यासाठी मी आलेलो. म्हणून मग आता त्याला अशा अवस्थेत ठेवणं शक्य नाही आहे, म्हणून त्याचा एक गेटअप केला जातो, तो हा आहे. वा, पण हा गेटअप खरं तर खूप डिफिकल्ट आम्हाला बघायलाच वाटतोय. सर, किती वेळ लागतो हा गेटअप? आणि तास जातो साधारण. म्हणजे कॉल टाईमचे 1 तास तरी आधी यावं लागतं आणि सगळं करावं लागतं. मला सांगा, आता हे गेटअप घेऊन आम्हाला या मालिकेत काय ट्विस्ट पाहायला मिळेल? कारण की सगळेजण तुम्हाला शोधत असताना असं आम्ही प्रोमोमध्ये पाहिलंय की आत्ता जे काही सायली अर्जुनचं एकीकडे चांगलं होताना दिसतंय ते सगळं अजूनही त्या घरावर लक्ष आहे की तिथे काही ना काहीतरी बिनसलंच पाहिजे. बिनसलेलं म्हणजे म्हणजे बिनसलेलं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यात हुक आहे. त्यामुळे त्यात काही लगेच फार बदल होईल असं नाही. आणि आता महिपत नागेश्वर कडे आश्रयाला आलेला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार ह्याची खरं तर म्हणजे आम्हालाही काही गोष्टी अजून तशा माहिती नाही. पण नक्कीच मजा येईल, कारण की आत्तापर्यंत जे काही प्रोमो किंवा हे झालं आहे त्याच्यामध्ये प्रेक्षकांना ते खूप आवडतं आहे, तसे कॉमेंट्स आहेत. त्यामुळे आता बघूया काय होतं पुढे. पण नागेश्वरांनाच विचारायचं आहे, मित्राचा हात घेऊन नेमकं काय करणार आहात? कारण की हे लग्न तर इतके धूमधडाका सुरू झाला आहे, तरीही अजून आशा आहे की आपण काही ना काही करूच शकतो. नाही, याच्यात आता बेसिकली लग्न, हळद, मेहंदी अशा गोष्टी आल्यामुळे, आणि आता तुला तर हे माहिती असेल की ती सावी प्रधान नावाची एक नवीन कन्या आमच्याकडे दाखल झालेली आहे. त्यामुळे आता काय म्हणतात त्याला, गिरिजा आणि सावी आणि उर्वशी आणि त्यात रेफरी म्हणून प्राजक्ता म्हणजे वासंती, असं एक वेगळंच युद्ध तुम्हाला बघायला मिळणार आहे. आमच्या दोघांचा यातला सहभाग म्हणजे नेमके ह्या लग्नात जर अर्जुन आणि सायली आले तर ह्याला कसा लपवायचा आणि याला म्हणजे याला ते ओळखणार नाहीत याच्यासाठी माझी कामगिरी काय हे बघणार तू. खरं ते उत्तम कामगिरी वाटते. मला सांगा सर, सेटवर आलेलात या लुकमध्ये तेव्हा कोणी ओळखलं नव्हतं? नाही, बऱ्यापैकी कोणीच ओळखलं नाही. फार कमी लोकांनाच माहिती होतं की मी महिपत यांनी चेंज होऊन आलो. फार कोणी ओळखलं नाही. जे सोबत ज्यांनी खूप काम केलं त्यांच्या लक्षात आलं, पण बाकी यांच्या सेटवर आल्यानंतर ह्या सेटवर जी लोक मला ओळखत होती त्यांनी नाही ओळखलं. त्यामुळे ठीक आहे. पण सर, तुम्ही पहिल्यांदा पाहिलेलं या लुकमध्ये तेव्हा कसं वाटलेलं? खरं तर नाही, चांगला केलाय लुक. म्हणजे एकदम मी मयूरला आणि आम्ही आधी काम पण बरंच केलं असल्यामुळे मी ओळखू शकतो लगेच, किंवा असं म्हणूयात की ऍक्टर्स पटकन ओळखू शकतात. पण सामान्य माणूस ज्याच्या डोळ्यासमोर मेमरी, व्हिज्युअल मेमरी म्हणून फक्त चेहरा असतो ना त्या कॅरेक्टरचा, त्याच्या व्यतिरिक्त काही जरी झालं, आता उद्या जर मी ही दाढी पूर्ण क्लीन शेवमध्ये आलो तर काय होईल की हे नागेश्वरांसारखे दिसत आहेत पण आहेत का नाही, कारण व्हिज्युअल मेमरी ही आहे. हो. याच्यात कुठलाही बदल झाला तर तो नाही लक्षात येत समोरच्याच्या. तसं मयूरच्या बाबतीत झालं की तो इतका बदलला की आम्ही तुला मगाशी म्हटलं नाही का, आज सकाळी प्राजक्ता केळकरनीच ओळखलं नाही त्या. आणि मला हा सांगतो तुम्ही ओळखलं नाही म्हणून मी मुद्दा म्हणून आत्ता जशी ओळख करून दिली तशी
नाही, हे नवीन पात्र आहेत म्हणलं, हे अण्णासाहेब जाधव म्हणून जाधव. या सिरियल मध्ये अरे मग असं झालं तिचं. त्यामुळे असं होऊच शकतं, विच इज अ गुड साईन की प्राजक्ता जरी मयूरला ओळखत असेल तरीही तिने त्या ह्या गेटअपमध्ये नाही ओळखलं. नक्कीच. आणि आम्ही प्रोमोत पाहिलंय की महिपतने एक शब्द दिलाय की कोणाचा तरी खून करणार आहे. सो त्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग कुठपर्यंत आलंय आणि काय तो शब्द कशासाठी देण्यात आला? नागेश्वर साहेबांनाच मी तो शब्द दिलाय, म्हणजे अजयदादाला. तसं मी त्याचा मी प्रयत्नही केला तो त्याचा शब्द पूर्ण करण्याचा, पण नेहमीप्रमाणे मला जो आडकाठी येते ती म्हणजे अर्जुनची, ती यावेळेसही आली. आणि त्याच्यावरनं तो मला याच्यावर म्हणजे पहिल्यावर पण घेतो की मग कधी करणार ते काम पूर्ण. तर मी त्याला पुन्हा एकदा शब्द दिला की मी तुमचं काम करणार आणि 113% करणार. त्यामुळे आता पुढे काय प्लॅनिंग करायचं आहे ते माझ्याही डोक्यात चालू आहे. येस, पण आता ही मैत्री फार जुनी आणि एकत्र काम केलेलं आहे. सो या मैत्रीबद्दल ऐकायचं आहे की कधीपासून ही सुरुवात झाली आणि आत्ता किती बहरते मैत्री? मेजर काम आम्ही आधी एका मालिकेत केलं होतं, बाप माणूस नावाच्या, आणि त्यात मयूरचं पण कॅरेक्टर खूप छान होतं. त्यात तो एक असा म्हणजे असं एक खोत हे ते कॅरेक्टरचं नाव होतं. आणि तो ना, आपण म्हणतो ना की जिथे सरशी असते ना तिथे कलणारा माणूस असतो. म्हणजे तो बेसिकली हिरोच्या फॅमिलीच्या साईडला पण कलू शकतो, तो त्यातही मी निगेटिव्ह होतं तर पात्र माझं, तर तो इकडेही कलू शकतो. आता माझ्याकडे फायदा दिसला की तो येतो या साईडला, नाही तर ते तिकडेही जातो. ते पात्र खूप छान होतं आणि आमचे जे सीन्स व्हायचे ना ते फार भारी व्हायचे, कारण की पहिल्यापासून मी त्याचं काम, तो माझं काम बघत आलं असल्यामुळे, आणि थिएटर हे कॉमन धागा हा मेन असल्यामुळे ना आम्हाला सीनला ॲक्शन रिॲक्शनचा कधी तो ताण नाही पडत की ह्याच्यानंतर मी काय बोलू. किंवा इनफॅक्ट एकामेकांमधली पण केमिस्ट्री तशी आहे की इथे तू असं घे, मग मी याच्यावरती असं घेतो, आणि मग ते कधी कधी वाहवतही जातो. आम्ही हा म्हणतो ना की नको एकांकिका व्हायला लागली, म्हणजे मग ते एका सीनचा, अर्ध्या पानाच्या सीनचा आम्ही सहज 1.5 पानापर्यंत खेचू शकतो, इतपत आम्ही जाऊच शकतो. पण ते कुठेतरी लिमिट व्हावं म्हणून. बेसिकली हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की अंडरस्टँडिंग बिटवीन 2 ॲक्टर्स हे खूप चांगलं असलं की त्याचा फरक जेव्हा 2 ॲक्टर्स स्वतः त्या कॅरेक्टर्सची मज्जा घेऊन सीन परफॉर्म करतात ना, तेव्हा तुला प्रेक्षक म्हणून मजा यायलाच पाहिजे, कशी नाही. परफॉर्मिंग आर्ट आहे ना, आम्हाला मजा आली तर तुम्हाला मजा, आम्हाला काय असं झालं तर नाही होत. त्यामुळे नागेश्वर या पात्राची मजा मला येते परफॉर्म करताना, याला महिपत करताना मजा येते, आणि म्हणून ती पात्र आत्ता लोकांपर्यंत पोचली आहेत, लोकांना ती आवडतात बघायला. आणि ह्यांचे सीन्स असले की लोक आवडतात असं होतं. त्याचं कारण ते आहे की आम्हाला ती पात्र करताना मजा येते आणि आम्ही काहीतरी सारखं शोधत असतो की काय करते. पण ही मैत्री इतकी जुनी असल्यावर मी जर असं विचारलं की अजय सरांचं आत्ता असं म्हणतात ना की हिडन टॅलेंट जे फार कोणाला माहीत नाही, ते कोणतं असेल? हिडन टॅलेंट म्हणजे तो खूप म्हणजे प्रेझेंट मध्ये काम करतो आणि त्याला इन्स्टंट इतकं काय काय सुचत असतं. तो सजेशन्स खूप छान देतो. कधी कधी आपल्या नकळत, म्हणजे आपण असं आपल्याला नेहमी वाटतं पण काम करत जातो एका फ्लोमध्ये, आपल्याला आपल्या काही गोष्टी अशा असतात की ज्या लक्षात येणं गरजेचं आहे, त्या येत नाहीत त्या कामाच्या फ्लोमध्ये. तर कधी कधी तो लक्षात आणतो की असं असं पाहिजे, हे वाक्य असं नाही, हे असं कर, हे असं. त्यामुळे ते एक आहे की बाबा तो असल्यामुळे ती एक, आणि तो खूप सिनियर आहे, काम केलं आहे, सो एक आदर आहे त्याच्याबद्दल खूप. आणि असे काही छान करेक्शन्स तो करतो. आणि त्याच्या एक सगळ्यात मला ना खूप महत्त्वाचं काय वाटतं, माझं काम बरं होण्याच्या मागे ना तुमच्यासोबतचे जे आर्टिस्ट आहेत ना ते तितकेच असे माणूस म्हणून जर छान असतील ना तर ते काम छानच होतं. आणि त्याच्याबरोबर काम करताना तर म्हणजे काही टेन्शनच नसतं, एकदम सहजरित्या. आणि आम्ही बाप माणूसमध्ये काम केलेलं आहे, त्यानंतर फार योग नाही आला, पण त्याच्यानंतर काही वर्षांनी आज दादासोबत काम करतोय. एक वेगळा अनुभव आहे, एक त्याची पर्सनॅलिटी एक वेगळी आहे. सो त्याच्यासमोर त्या ताकदीनं उभं राहायचं म्हटलं की मेंदू अजून 10 पटीने जास्त काम चालवावं लागतं की बापरे. कारण की तो म्हणजे त्याची आहे तशी पर्सनॅलिटी जी आपण मान्यच करायला पाहिजे. तो स्क्रीनवर आला की अख्खी फ्रेम भरते, तो बोलो न बोलो नुसतं येऊन थांबला तरी. सो ते त्याचं हे आहे, त्यामुळे ते जरा जास्त ताकद लावेल. म्हणजे मी तिकडे शूटिंग करत असेल ना तर समजा मी 70% काम, म्हणजे 70% एनर्जी वापरत असेल, पण दादा समोर असेल तर मला 100% एनर्जी लावावी लागते. ही गंमत आहे, ते आहेच.
येस, पण मी आल्यापासून ऐकते की गाणं गुणगुणलं जातंय, सो एकदा ऑडियन्ससाठी पण प्रेक्षकांसाठी हे एखादं गाणं होऊनच जाऊ दे. कालच्याच सीनमध्ये आम्ही एक फार भारी गाणं घेतलं हा. होतं. कसं सुचलं सांगतो ते आता याचा टेलिकास्ट नंतर कर, एपिसोड नंतर. पण एक सीन आहे ज्याच्यात नुसतं सीनमध्ये लिहून येतं की नागेश्वर इथे गाणं म्हणू शकेल. तर तो महिपत म्हणतो की, आणि किती गाण्याचा कचरा करतो तेही सांगतो आम्ही. म्हणजे त्यात महिपत त्याला म्हणतो की नागेश्वरराव, तुम्ही एवढ्या दरिद्री पोरीला तुमची सून करून घेतलं, विश्वास हा, नाही, ते पचत नाही. पचत नाही. तो म्हणतो कशाला पचवायचं मग, हा 6 महिने चघळायचं आणि नंतर म्हणजे काय करायचं. तिथे मी इतकं चांगल्या गाण्याची इतकी वाट लावली की मी म्हटलं, आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा. नाही, 6 महिन्यानंतर थोडक्यात तिला ढगात पाठवणार. तर त्यामुळे चांगल्या चांगल्या गाण्यांची मी इतकी याच्यातनं रेफरन्स बदलूनच पूर्ण ते गाणं गायल्यामुळे आता वास्तविक हे गाणं किती सुंदर आहे बाबूजींचं. पण तरी मला या सीनमध्ये का कोणास ठाऊक हे गाणं सुचलं. आणि मी म्हटलं तसं माझ्याकडे काम काय असतं की सीनमध्ये इथे गाऊ शकतो असं येतं, पण ते काय गायचं हे लिहिलेलं नसतं. आणि आम्हाला फक्त लेबल्स दिलेली आहेत की हां ही लेबल्स आपल्याकडे आहेत, याच्यात पडणारी कुठलेही गाणं उचल आणि लाव. त्यामुळे आत्तापर्यंत घायाळ मी हरणी असेल, पहिल्याच एपिसोडला गायलेलं. त्यानंतर मध्ये एक सुंदर सीन माझा आणि उर्वशीचा झाला, त्यात तिला आज अटक करायला लावतो पोलिसांना नागेश्वर, आणि ती जेलमध्ये बसलेली असते. तिथे तो जाऊन गाणं म्हणतो, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. खरं ही धमाल आहे, पण एक खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघताना. आणि महिपत आणि नागेश्वरची मैत्रीच खरं तर प्रेक्षकांना आत्ताच आवडायला लागली, आणि मला असं वाटतं आणखी फार आवडेल, कारण की आता पुढे खूप काही काही ट्विस्ट येतील. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? मैत्री नक्कीच आवडेल, कारण की आमची तशी खरी मैत्री आहेच. त्यामुळे ती मैत्री कामातनंही दिसते आहे. सो प्रेक्षकांना मी हेच सांगेन की नक्की बघा. तुम्हालाही ही आमची नव्यानं झालेली मैत्री आवडेल बघायला, आणि त्यात तुमचं मनोरंजन हे 113% होईल याची मी खात्री देतो. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.